नमस्कार मंडळी, आज आपण कोकोनट बिस्किट बघूया एकदम साध्या व सोप्या पद्धतीने। एक बाउल घेतले, त्यात 4 चमचे तूप घेतले। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व लहान मुलांना नक्की आवडेल। फेटून घेतले, बीटरच्या साहाय्याने पण फेटू शकता। लिक्विड तुपाचा वापर करायचा नाही। 60 ml पिठी साखर, पिठी साखर एकजीव होत नाही तोपर्यंत फेटून घेतले। लहान मुलांना बाहेरचे बिस्किट न खाऊ घालता आपण घरच्या घरी बिस्किट तयार करू शकता, म्हणून नक्की बिस्किट ट्राय करा। मला तर खूपच आवडले बिस्किट। एक गाळणी घेतली, त्यात 240 ml मैदा, 2 चमचे कस्टर्ड पावडर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर होती, गाळून घेतली। (120 ml डेसिकेटेड कोकोनट, साध्या भाषेत बघितले तर खोबऱ्याचा चुरा, चिमूटभर मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, हाफ चमचा बेकिंग सोडा, व्यवस्थित मिक्स करून घेतले। हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले। थोडे कोरडे वाटत होते म्हणून मी 2 चमचे दूध घेतले। तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, जास्त दुधाचा वापर करायचा नाही जेणेकरून बिस्किट चांगले येत नाही। जर कोरडे वाटत असेल तर थोडे तूप टाकून गोळा तयार करू शकता। गोळा तयार करून घेतला। एक प्लेट घेतली, त्याला थोडेसे रिफाइंड तेल टाकून दिले व पूर्ण प्लेटला लावून घेतले। एक बटर पेपर घेतला व तो पेपर टाकून घेतला व छोटे छोटे गोळे तयार करून वरच्या साईडला थोडे कोकोनट पावडर लावून घेतले। थोडे थोडे अंतरावर ठेवून गॅसवर एक कढई ठेवली, त्या स्टँड ठेवून अगोदर फ्रीट केले व प्लेट ठेवून ताट झाकून दिले। 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करून घेतले। फायनली बिस्किट तयार। अशा प्रकारे सगळे बिस्किट याच पद्धतीने तयार करून घेतले। लहान मुलांना नक्की आवडतील, म्हणून नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।